का बा ही हेंबाडी दिसते का बा? आता लोक तुला बोंबलच आहेस, मुंगाची डाळ आणून द्या, मुंगाची डाळ आणून द्या, वड्या घालतो, दाय नाही घरी. आणि आता घातली का वड्या? कुठून आली हो दाय? आता बाय या माणसाला म्हणलं होतं मी नाही डाय नाही घरी. बाई हे बोल ध्यानात राहायला यायचं, नाही तर बाकी काही नाही राहत ध्यानात. आता काय सांगू कुठून आली म्हणून दाय? ते माझ्या नव्हतं दाय होती, खालच्या पिपात होती दाय पडेल. ते मागच्या बारीनं मा भाऊ आलता की नाही, मामाईनं लय 15 किलो दाय पाठवली मुगाची, तर होती पडेल त्यातली, त्याच्याच घातल्या वड्या. ध्यानच नव्हतं मला घरी दाय हाय. त्या वरच्या पिपात पाहिलं त्यात काही नव्हती. मला वाटलं माय झालीस का म्हणून म्हणलं होतं तुम्हाला दाय आणा. मा भावाच्या घरची दाय होय, हो त्याच्या घातल्या वड्या. बापा तो भावाले लस कोयलं 15 किलो दाय मुगाची. बापा 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 लग्नापासून पहिल्यांदाच आणलं वाटतं तो भावाने. नाही कोई तर इकून जातानाच फायद्या भरेल असता तो भावाच्या तिकून येताना एक बिस्किटचा पुडा आणते फक्त मालिक राहिले, बाकी तर काही नसतील का जोड. नाही आता मला काही म्हणायला नाही पुरत, या माणसाचा गिफ्ट नाही पुरत. नाही तुम्हाला ना भांड कुठं माय कस काय झालं हे? काय म्हटलं होतं या माणसाला मी दाय नाही यायला भलं काही ध्यान राहत नाही, हे भलं ध्यान राहिलं. आता माय भाई बरं झालं सांगितलं मा भावाच्या घरची आहे. खरं वाटलं यायले. जाऊ दे बाई पिशे म्हणून टाकतो आणि जेवायला ताट वाढतो. तुम्हाला वाटते मा भाऊ काही आणत नाही, लय आणते बरं मा भाऊ लय आणते. फक्त तो डिंडोरा नाही पिटवत, हे आणलं ते आणलं. माय काय नाही पाठवत बाबा, समजत तर पाठवते. तुम्ही जवाई असते तसा किती दिलं तरी नाव नसते जवायले. खाऊन पिऊन शेवटी चड्डीला घात पुसते जवाई. म्हणते का काही की सासरवाडीनं काय आणलं आणि काय आलं मले हे काही ध्यानात ठेवते काय? चला जेवण करू चला. चला या ताट वाढतो, डीप नका लावू मावळायले. कशा साजऱ्या घातल्या की नाही बरं मस्त, लहान लय साजऱ्या घातल्या चोपटाच्या वळ्या. भाई ताळबेल बरं झालं मी परत दिवशी बाजारात गेलो तर दाय आणली नाही, नाही तर अंगावर नसती पडली का? मी आणले का नादाचा पाताला दाय नाही घरी घरात लक्षच नाही ना मला, म्हणून तुला घरातलं सामान काय दिसणार आहे? जाय अंगल पण टाक. हो माझ्या पाणीचं ठेवलं नाही तपवेले. बस बसा तुम्ही, पाणी आणतो प्याले मग अंगल पण टाकतो. बाई मला त्या माणसा सांगा जर की पेल नाही पुरत. मी आता झाले कशी एवढी मोठी दाय घरी विचार हा नको आणलेले. जाऊ दे मी नशीन घरी आणली असेल. चल आणतो तोड्या. का बाबा गेले का मामाच्या घरी? मला काय माहित आहे, मी कदा बुड्यावर ध्यान ठेवत असतो का? तेवढंच काम आहे का मला आयुष्यात? बुडा कुठे गेला बुडा कुठे राहिला हे पायाची गेला असेल. म्हणजे मामाची कुठे गेले मा ध्यान नाही काही. मी माय वळ्यातच गुतेल होती ना. गेले असतील कदाचित मामाजी मामाच्या घरी. मामाजीवर मला लक्षच नाही. काहीतरी हे न गोड बंगळ करेलाय हे लागी बुड्यावरून मामाजीवर कशी काय आली? लय माणूस किती आली तो माय बापानं शिकवलेली सारी माणूस की आजच आली का उफाळून? नाही आयुष्यात तर कधी त्या बाबाले मामाजी म्हटलं नाही, आज म्हटलं म्हणून म्हटलं. बुड्यावरून मामाजीवर लस लवकर आली तू काय केलं? चल तो बंडी घेऊन उभा आहे, मग मुरली वाट पोर राहिला येतो म्हणलं. मामाजी थांबा. येतो बाई मी ना पाच पुरीच्या अंग ध्यान देतो. हा बाई ये जा वरच्यावर. म्हणलं ते पापड झाले की मी पाठवून दे ना. फुलल्या तै जा सांगा मला कशा झाल्या तर. फुलल्या का तर काल तापून तैल्या तर मस्त झाल्या, मस्त फुगल्या आहे ना की नाही. एकोण्या कडी नेरी झाली ती साजरी. मग चिक साजरा शिजला की कुरळी साजरीच होते. पापडाचं काही एवढी खाई नको करू. तुला निशांतीने करशील बाया सापडतील तुला लाटूला गेले तावक्ती कर. मग पाठवत का नाही तर मग बाईला पाठवा लागतात धामधूम करशील. उद्या समजा सांग मग काम धामत आले. हो बाई मी येईन ना एक रोज येईन, मग मी बाईचे पापड झाले की मग मी घेऊन येईन बाई तुझ्या घरी. ओ माय बाई बाबा हे सांग का तुम्ही ये जा ना मग. पण हे पाय पैदल गिदल काही व्यक्ती लय दम लागते बरं. नसतेच रस्त्याने पडले गिळले तर त्या मुरलीच्या भोवती डोक्याला टेन्शन. हे पा तो आला तिकडे तर त्याच्या संग ये जा बंडी गिंडीत बसून. नाही तर एका परी राहू दे काही अर्जंट नाही त्या पापडाचं. कोण्या बाबती मा चक्कर झाला आणि मुरली आला आमच्या गावाच्या अंग पोंगे घेऊन की त्याच्या जोड देऊन द्यायचं बाई. बाबा म्हणलं तुम्हाला या वाटलं रे जा, नाही तर मग असं दिसान नाही तर बाईची पापड नोंद द्या लागतात. जातो उनले तप्ते बरं आता. नाही सकाळचा शियांचा येईन ना बाई. लय दिसाचा तागरी आलो नाही येईन म्हणलं. येऊ देवा. हा ये जा मला फोन कर जा मी येईन. बरं बा आमचं झालं की नाही मग मामाजीला या वाटत राहिला तर मग येतील मग मामाजी पापड घेऊन. जाते आवाज देऊन राहिले. हो ते माय बंडी झोपून उभे आहेत. हो रे गड्या हो चालू ते बंडी रस्त्यात आहे तिकून ट्रॅक्टरला चाल. येतो बाबा येतो म्हणलं. हे पाय जसं हिंडत फिरत नका जो तो म्हणते तसं ऐकत जा. पाहिजे बाई मी ना ऐकत नाही आता. म्हातार बनवतच असते बाई लय लानल्यासारखेच करतात. बाबा ऐकत जा बरं तुम्ही ते सांगते तसं. मी नाही काळजी घे बाई. बाबाची घे माय ताई घे. काय व माय पिंकी शाळेत गेली नाही. बाई आता ते आता शाळा जशी पुढे चालली तसं ती जरी
यंदा 8वीत आहे ना, आता 9वी. माय मग तिथं ते 9वीचे काय ते ट्युशन ते काय माय लोय आहे माय बाई ते. हो भाई हो शिकू दे शाळेत चित आहे तिचं, शिकू दे तिले. चला रे चला. चल माय आली माय ते बाय बंडी आहे रस्त्यात तिकडून ट्रॅक्टर आला म्हणते. येतो म्हणलं बाबा. हो रामशीर जाय रे. बाय पाहिजो बरोबर बस. का रे गादी टाका लागत होती रे. तोडच बांधला का, गादी नाही टाकली का? काय नाही पाहिजे का दिन गिरी जाणं तर हाय काय दूर जावं लागते काय. राहू द्या, चल बाबू मुरली चल. काय गादी द्या लागत होती सुनबाई, पाहुणा आहे संग. फक्त तोडूच बांधला लेकानं बंडीले, साजरं लागते का? गादी असते तर काय भारी गेलो असतं का, साजरं बसून गेले असते निसंतानीनं. हो ना, म्हटलं बाई येणं नेली असेल, सगळ्या माणसानं नेली नाही, माझ्या नाही करत. हो या हो. ये बाई ये. मी येतो सुनबाई, गाईच्या अंग इकडला दरवाजा लावून देजो तू, तिकडे जाशील तर. हो आता गायच्या तिकडे काय आहे मामाजी, झालं ना तिकडे आता चारा टाकला, पाणी आहे, आता काय का बसता का गायचं. हवा आहे तर ती साजरी निसंतानीनं बसतो तर ती निंबाखाली. बसणारे असले की गमते. कर तू आलं. पोरगी गेली तर आता बुड्याला गमत नाही. असतेच माहित असं, मी याची असली की माय बाबा असेच करतात. बाई हे घेतलं का, बाई ते घेतलं का, हे घेऊन जा ते घेऊन जा. आणि निघाला की तसंच किती दूर येलो पाहत राहतात. तसंच यायचं सरायचं सारखंच असते माय, सरायचं रस्ता एकच आहे खरंच. चल बाई लागा आपल्या कामाले माय बाई. जाऊ दे, नाही तर पहिले मग आई बाबाला फोनच लावतो एक. हे काम काय माय पाचीले पुंजेला आहेत काहीतरी सरतात, एक ना एक चालूच असते. जाऊ दे, आता मला बी याद आली त्याची, मी बी फोनच लावतो. काय सांगावं, मनोहर घरी आहे का नाही आहे, तर घरी असला तर बोलणं होते. तर बाई साहेबाच्या फोनवर काही लावायला नाही पुरत, ते पहिले शिल्लकच भादर करते. देतही नाही फोन लावकर आई जोडून बाबा जो, तिचंच टप्पर करायला सांगत राहते. मनोहरच्याच फोनवर लावतो. अरे बापा रे, मा बहीणचं तर वाळवणी सुरू आहे. का बाई कोण आहे? अरे बापा रे, इथं भाऊ कसं काय उतरला? अरे ये रे बा, तुझी बहीण तिकडे गेली रे कोट्याच्या अंग. ये म्हटलं बापू बाईचं वाळवण चालू, म्हटलं पुन्हा काम धंदे लागले. ते काय आता या बायचं चालूच राहते. ये लय दिवसांनी चक्कर मारला का? हो इकडे मग आकडचा तुझ्या घरी आलतो, तो म्हणलं चला बाईच्या घरी भेट घेऊन जा. बाई वावरात गेली काय? नाही रे, तुझी बहीण काय वावरात होती रे. अरे कोठ्यात, मी आता कोठ्यात होतो तर ती ना माहिती बटलीच राहिली, मग ती आणली गेली. माझ्यानच नाही आणण्याची, तशीच ठेवली नाही. असं का? हो का? झालं बा तुमचं चालू आहे बा. काय म्हणते वावरातले कामं चालू आहेत, नाही बाईचे घरचे चालू आहेत. कायचं काय रे, तो बहिणीचे काय धंदे रे. हे द्या मोबाईल काय दिली म्हणते मागच्या वर्षी काय 15 किलो त्यातले ते वळ्या इकडे घातले तिने काही. बाकी आपलं काय बाबा चालूच आहे. अरे बा मला असं घरी राहिलो पाव बरं दाय आणून खाणं चालू आहे. 4-5 वर्ष झाले आमच्या इकडे. मग बरं धरला, मग भरतच नाही पाव. मी मस्त घरी पाव बरं आणतो खातो. काय बा मजा काय करता नाही. तो घरची नाही का काय घरची? काय राजू बापू, बस चालणारच राजू, मजा घ्या तुम्ही. तुम्हाला माहितच नाही का आमच्या इकडे काय भाऊ मूग करून राहिलो आम्ही. ते काय मुगाचा आता बीज मोड झालं तसं आमच्या इकडलं, तो कोणी फिरत नाही आता. मस्त घरी राजू मुगाची म्हणजे अशी विकतच असते, किलो आणा 2 किलो आणा. मजा घेता बा गरीबाच्या तुम्ही. तो घरची नाही आहे काय? माय बाई कसं काय आलं रे? माय बाई किती दिवसानं बहीणचं घर दिसलं रे. हो बाई आलतो इकडे सासूच्या इकडे, त्या पुरीचा संबंध झाला काल, खूप लागलं तर आलतो इकडे. मग कमी होतो तर म्हटलं चला बाईची भेट घेऊन जा. माय बाई हो का रे, कोणी काल दिली पोरगी? आणि का रे बहिणी हाय सांग मग नाही, मग ते कोण नाही आली? दो या लागत होतं. बरं ते राहू दे सगळं. हे दाय कोणाच्या घरचे? म्हणजे मग आता सांगलं तुम्हाला आशीच्या घरची आहे म्हणून. खोटं बोल नका. कोणाच्या घरची दाय आहे ते? कुठून घेतली तुला? गावात आलता का दैवाला? काय झालं बापू, काय झालं बाई, काय झालं? काय नाही, आता तुम्ही काय होते दाईचं रामायण घेऊन बसले. मा भाऊ आला एवढ्या दिवसाचा आणि तुम्हाला काय ते दाय दिसून राहिली. बाबू चल घरात ये. हे डाळ कुठून आली तितकं सांगेल तुला. इतका वेळ कोण लागून राहिला? खोटी काऊन बोलली तू? तू तर म्हणस तो भावानं आणली मागच्या वर्षी 15 किलो दाय, तो भाऊ धाडधाड सांगून राहिला की पावभर दाय आणून विकत खाऊन राहिला तो. काय झालं बाई बापू? मी सांगतो दाय कुठची आहे ते. पाहुणे बा बरे आले वक्तावर तुम्ही राजो. तुम्हाला तर पत्रिका करून देऊ नये, तुम्ही आले नसते अशी देवासारखे अवतरले. अरे
मम्मीची बरी भेट झाली बा. मी आता सध्या झालो बा. काय म्हणते मामाची तब्येत? अशा सुना असल्यावर काय विचारा लागते तुमच्या बहिणी. काही जरा शिकवा लागत होतं बहिणीले. भावानं लय शिकवलं, माय बापानं लय शिकवलं मला हे. या ना आते बाई, आता झाले का तुम्ही मामाच्या घरून? सरबत करू का तुम्हाला? दूध दूध घेता का तुम्ही? तू पे उरलं सुरत अंगावर वत जरासं. हा चोट्ट्या सुत्राचे तो माय बापाने हेच शिकवलं का तुला चोट्टे धंदे करणं? हा हे दाय कुठे सांग ना नवरीला आता तोंडवारी करून बेसरम तोंडाचे. हा माघारातून चोऱ्या करतात चोट्टे. असं कसं म्हणता आते बाई तुम्ही? माय कोणाच्या घरी चोरी केली माय बाई? तुमच्या घरी तर पाय नाही टाकला माय. मला लेकराची शपथ, मी तुमच्या घरात तर पाय नाही टाकला. दयानं तर दूरच दूर. माय कशी आहे बुडी माय बाई? मावर का तुझी चाळ लावती काय? एक मुस्कांडा धाडीन साजरी लेकरेल मनात आणशील तर खोट्या तुत्राचे तो 7 कुळा खोटे असतील. मनात शपथ घालशील खोटी तर विचार कर. आई काय परिस्थिती मग काय 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 तुला काय माहिती आहे द्यायचं? हे दाय मा घरची आहे तू ये चोट्टी बायको. हे काल आलती उजागर तोंडाची मा घरी त्या बुड्याला अर्धे भाकर घेऊन देतो भाकर करत दाय उचलून घेऊन आली. हे चोट्टी, हे तो मागची चोट्टी. नाही जी खोटं बोलते बुडी. माय बाई भाऊ पाय रे दादा पाय रे कशी माय सासू आहे. बाई अशी सासू आहे का जगात कोणाले? हा माय दादा दाईचा चोरी लावते माय मानावर. माय बाई कशी आहे बाई? अहो मी याच्या घरी गेली ना माय बाई. मॅगी आणली मोठी नेलीशी. बेसराम जरा लाज वाटू दे ना मोठीचं नाव घेताना. हा तो जीभ नाही झडली का? मी मागात खुद्दारी आहे म्हणलं. मी खाणार नाही पण कोणाच्या घरचं उचलून आणणार नाही. तुझ्यासारखं तुला खोट्ट खानदान आहे सारं. चोट्ट खोटेच खोटे चोट्टे. काय नाही खरं सांग बाई, तो याच्या ना आम्हाला शिव्या खायला लागून राहिले. आमचं सारं खानदान उतळ घेतलं तो सासून जेठानीनं. काय खरं कुठं सांग ना. माईकडे तुम्ही राग पाहू नका. काही नाही केलं. मी खाली दाई आणणार माय बुडीच्या घरची. मला तर माहिती नाही त्या रोजी विकत आणली बुडीच्या घरची दाई. विचारा ना तुमच्या मायनं उडदाच्या दाईचे पैसे घेतले म्हटलं माझ्याजवळून. मुगाची दाई नाही घेतली मी त्याच्या जोडची. म्या पाहिलं माडो यानं महादारातून पैसे धावताली पुचकं घेऊन जायचं. आल्या टप्पात दाई बिजू घातली रातच्या बळा घातला नाही. म्हणून असं करून लगे बळा भाऊ घालायला टाकला डबल. खोटं नका बोलू मोठे बाई. मावर आळ नका आणू. तुमच्यावर मला विश्वास नाही. तुम्ही मुद्दा म्हणून बुडीन तुम्ही एक झाल्या मले एकटं पाडून राहिला आहे ना. मला खोटं ठरवून राहिला आहे ना. लय हुशार का नको दाखवू. त्या यमुना काकूने पाहिलं म्हटलं तुला आवाज दिला यमुना काकून. तू तर बोलली नाही त्याच्या संग. कारण हे दाय चोरून आणायचे होते तुले. बोलाव का काकूले? खरं बोल नाही तर कुताळणार तुले. नाही जी नाही बाबू पाय घरातले लोक कसं सासरवास करतात. मले मानवरा सासू जेठानी समजे एका इकडे होतात आणि तो बहिणी एकलं पाडतात. कडचा तमाशा करू नको त्या पाहुण्याच्या देखता. खरं कुठं सांग लवकर. बाई आलतो होतो तो भेटीले ती आलो म्हणून. पण मुली नव्हतं माहिती तो घरी आल्या असं स्वागत होईल तोल्या कारणानं. सारं खानदान उतळ घेतलं मला. हा आम्ही बाई पाय असलो तर खातो नसलो तर उपाशी राहतो. कुणाच्या डब्याला हात नाही लावत. सासूच घर का असे ना पण नाही हात लावायचा. काय गरज आहे तुले? हा तू अचानक आज पाय किती बेइज्जत झालो मी. लय कमावलं बाई तुया. चल येतो मी. मामीजी येतो. मामाजीला सांगा आज काही भेट नाही घेत. काम आहे म्हणा त्याला. भाऊ चालला घरच्या धरून. लाज नाही वाटली मग तुला? बाबू पाणी तर सांग लवकर दाय कुठची आणली त्या बुडीच्या घराची दाय आणली ना? माझ्या घरातून दाय आणली त्या. तिले काय आणली ना करून राहिला. समजा गावानं पाहिलं ना. अजूनही काय तुझी बायको एक नंबरची खोटी आहे. 100 खोटे मेले एक जन्माली आली आणि ती तो नशिबी आली. तो नशीब फुटकं होतं म्हणून. आणि तो बरोबर आमचे नशीब फुटलं. काय नाही दिलं रे तुम्हाला? काय नाही दिलं. धूर निघते तुमच्या घरातून सोन्याचा. तरी बी नियत अशी हरामखोर. आमची अर्धा किलो नाही 2 किलो दाय तुम्हाला पचत नाही. ते चोरू आणा लागते. काय राहिलं द्यायचं? अंगावरचं कातळ काढायचं राहिलं फक्त आता. तेवढंच राहू द्या बाकी आमच्या जवळ. समजा दिलं ना लुटून तुम्हाला तरी लाजा वाटत नाही चोऱ्या करताना आमच्या घरात. नाही चोरली. खरं बोल. आता मारू नका ना. आता बाई पार तुझं बरं. लाज नाही वाटत चोऱ्या करताना? स्वतःच्या घरात चोऱ्या करतं. अव निर्लज्ज काही बेसरम. तुला जराशी वाटा लागत होती ना जनाची नाही तर मनाची तरी. मा घरातील चोऱ्या करता. अव का लोकांचं घर होतं का ते? एकदा तोंडवर कोण म्हणा लागत होतं ना की मला फुकट द्या त्या बाई दिली असत्या ना. माहीत ना तू खात होती. तू चोट्टे चोऱ्या करतो माझ्या घरात. हान साजरी काढ. लय वर करते. काय मी तिला आवाज देऊ तर बोलायला तयार नाही. अर्धी दाय मला दिली असती तर मी तुला भांडा फोडलं नसतो. मी मुकरी आली असती. तू मुकी मी मुकी बसली असती बुडी कल्ला करत. दाय कुठे गेली. काल आवाज देऊ तर लागे बोलायला तयार नाही. थांबायला तयार नाही. घे आता दणकी खाय साजरी. अव निर्लज्ज तुत्राचे तुला की लाज शरम आहे की नाही? आता का चोऱ्या करून लावल्या का तुला? काय मला काय विचारच घालतं का तू? तुला अकला नाही का काही? चोरी करतो का तू? मॅटस का तू? अहो मला सांगायला लागत होतं ना तुला पोतभर दाईनं बुजून टाकलं असतं ना. तू चोरून दाय आणली
पण वर तोंड करून मला म्हणतो बा भावानं 15 किलो दाय आणून दिली ती हा हो माय आता बाई वाचवा ना, आता डबल घेत नाही ना मी दाय. आता बाई माफ करा ना, एकदा सांगा तुमच्या पोराले. म्हणजे दाय तर आणली कबूल केलाय ना चोट्टी हा. थांब तो बाप तुझं भावाला थांबू. चल निघ माझ्या घरातून हा. चोट्टी धंदे करतो. नाही मी जात नाही. मी कुठे जाऊ? मी जात नाही. बस झालं रे श्यामा, राहू दे का, जीव घेता का तिचा हा. चोट्टी आहे ती, एक नंबरची खोटी तर आहेच आहे, पण चोट्टी आहे हा. इले डबल कोणा घरात घेऊन ये बापा अशा चोट्ट्या बाईले तर हा. काय तिच्या मायबापाचा उद्धार करायला लावता आता, त्याचा काय दोष बिचारायचा, त्याच्या पोटी अशी जनपद आली हा, म्हणून त्याचा उद्धार निघते. भावाला दारात पाणी नाही भेटलं ना, चालला गेला ना वापस. लाज वाटू दे जरा शिक तुले हा, बेसरम तोंडाचे. आणि साबणच्या साबण वळ्या माझ्या घरी आणून दे. एक वडी जर इकडे तिकडे गेली तर विचार करून ठेवजो. सध्याच नाही मला वडी नाही पाहिजे बापा, मला काहीच नाही पाहिजे. मला मारू नका हो फक्त. मी वडी घेत नाही, मला वडी नाही पाहिजे. डाय नाही डाय बिजू घातली होती त्याच्यात वड्या आहेत ह्या. घेऊन जा मला मारू नका हो. का व तशी शकली चांगली अर्धी दाय वाटली असती बाई मासंग तर वळेही राहिल्या असत्या. तेरी बी चुप मेरी बी चुप राहिली असती. रट्टे तर खा लागले नसते. लई हिटगाट निघाली काल मापुडून. घ्या आता. हा ना भाऊ हा ना. माग एक अशी आली हे पोहे धावत हा. मी आवाज दिला ना बापा, बोलली नाही ना माय उलशी. कशी बाई आपण कुठेच नाही पाहिली हो माय बाई. धन्य माय बाई, स्वतःच्या सासूच्या घरात चोरी करते माय बाई. सासूचं घर म्हणजे का लोकांचं घर आहे का? आपलंच आहे ना. काय नाही दिलं माय आती बहीण आपल्याला. मामाजीनं समजा दिलं तरी बाई या बाईची भूक कायची बाई काय सांगा माय बाई. सगळंच पाहिजे, दिलं नाही तर चोरते माय बाई. धन्य माय बाई, नशीब फुटलं व भाऊ तुमचं. चट्टी बायको भेटली बापा तुम्हाला. अय श्याम्या, एक वडी मा घरी आली पाहिजे म्हटलं. सबन वड्या मा घरी घेऊन ये. लागल्या नाहीत मला तर गावात वाटीन मी. एक वडी देत नाही तुला आता. चोटे धंदे करते माय. मला त्याची सुना लागून राहिली. मारू नका मला. मी नेऊन देतो सगळ्या वड्या नेऊन देतो. आता बाई तुम्ही टेन्शन नका घेऊ. तिनं नाही आणल्या तर मी आणून देतो ह्या वड्या सगळ्या तुमच्या घरी. आता उचलल्या तर मोडतील ना, तर मी आणतो एक वडी. तुम्ही जा घरी. काय बाई मला तर तुमचं लयच खराब वाटून राहिलं माय. खरंच ना माय बाई, किती दिलं तुम्ही आम्हाला. सगळंच कमावलं, सगळं दिलं व माय. पण तरी बाई लाई निसून कशी माय. खरं ना माय बाई, कुंभकर्ण आहे का काय सांगा. तिची भूक सरतच नाही. हे खाते ते खाते, उरलं सुरलं चोरू आणते माय बाई. आपण तर माय बाप जन्मात कोणाच्या घरचं चोरलं नाही हो माय. चोरलं तर काय न विचारता घेत नाही माय बाई मी. खरं बाई माय बापाचे संस्कारच राहतात ते. आता बाई जा तुम्ही, मी आणतो सगळ्या वड्या. काही गरज नाही, आणते तो श्याम्या. त्यानं नाही आणलं तर मरे हात 2 पाय गिन मीत वड्या न्यायले. बली अकाळ आहे बुडी. हा ना भाऊ हा ना. साजरी ते चोट्टी माय बाई. सगळ्या गावाला सांगा लागेल माय बाई, आमच्या घरची लाईनी चोट्टी आहे. सासूच्या घरात जाऊन चोरी केली हो माय. बुडीच्या घरची दाय चोरून आणली व माय बाई लाईनीनं माय बाई व. हा ना साजरी हा ना.